हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण हिवाळा स्पेशल पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवणार आहोत. तर यासाठी आपण साहित्य घेतलं आहे 500 ग्रॅम खारीक. ही मी छान वाळून आणि त्याची बारीक पूड करून घेतलेली आहे. 300 ग्रॅम गव्हाचं पीठ, 500 ग्रॅम खोबरं हे छान आपण किसून घेतलेलं आहे. 100 ग्रॅम मखाना, अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम गूळ, 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम मेथी. ही मी 2 दिवस छान तुपामध्ये भिजवून घेतलेली आहे. 100 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम खसखस आणि 50 ग्रॅम पिस्ता. चला तर आता आपण हे सर्व साहित्य गरम करून घेणार आहोत. इकडे कढई छान तापलेली आहे. आता आपण प्रथम यामध्ये खसखस घालून घेणार आहोत. तर आपल्याला ही खसखस मंद आचेवर छान भाजून घ्यायची आहे. आपली खसखस ही छान भाजलेली आहे. खसखसमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे तुम्ही हे लाडूमध्ये अवश्य टाका. आता आपण मखाना देखील छान भाजून घेणार आहोत. यासाठी आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे. अगदी छान कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला मंद आचेवर हा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हा फुटला गेला पाहिजे. मखाना देखील आपला छान भाजून झालेला आहे. यामध्ये फायबर आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. चला तर आता आपण हे काढून घेऊया. आता आपण खोबरं आणि खारीक अशाच पद्धतीनं छान मंद आचेवर भाजून घेणार आहोत. अगदी आपल्याला थोडंसंच गुलाबी असं करायचं आहे. खारीक आणि खोबरं आपलं छान हे भाजून झालेलं आहे. आता आपण हे छान थंड करून घेऊया. आता आपण गव्हाचं पीठ देखील भाजून घेणार आहोत. ते देखील आपल्याला मंद आचेवर असं छान भाजून घ्यायचं आहे. चला तर आता आपण हे कढईमध्ये घालून घेऊया. अगदी मंद आचेवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे आपण कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. खोबरं, खारीक, गव्हाचं पीठ आपण हे छान भाजून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये बदाम घालून घेणार आहोत. बदाम आपल्याला अगदी 2 मिनिट मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. बदाम हे हृदयाच्या आजारासाठी खूपच उपयुक्त आहे. बदाम खाल्ल्याने आपले केसाच्या वाढीसाठी खूपच फायदा होतो. वजन नियंत्रणात राहतं. तर असे हे बहुगुणी बदाम आपण हे लाडूमध्ये घालूया आणि छान आपल्या आरोग्यासाठी मेथीचे लाडू आपण बनवून घेऊया. आपण प्रथम बदाम भाजून घेतलेले आहे. आता आपण कमी तुपावर काजू देखील छान असे भाजून घेतलेले आहे. आपल्याला हे बदाम काजू जास्त लाल नाही करायचे, अगदी कमीच तळायचे आहे. आता आपण अक्रोड देखील 1 ते 2 मिनिट छान असे मंद आचेवर थोड्याशा तुपामध्ये भाजून घेणार आहोत. पिस्ता देखील आपण छान 1 मिनिट असा कमी तुपावर तळून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला लाल बनवायचं नाही. थोडेसे आपल्याला हे कुरकुरीत झाले पाहिजे, म्हणजे आपले लाडू हे छान तयार होतात. आता आपण यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. आता आपण यात डिंक टाकून घेऊया. हा देखील आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला थोडंसं जास्त तूप टाकायचं आहे, म्हणजे आपला डिंक हा छान फुलेल आणि मस्त आपला डिंक हा कुरकुरीत होईल.
आपला डिंक हा छान तळून झालेला आहे. डिंक खाण्याचे खूप फायदे आहे. सांधेदुखीपासून आराम मिळतो, शरीराची उष्णता कमी करते, केसांची समस्या दूर होते, प्रतिकारशक्ती वाढते. तर असा हा डिंक आपण लाडूमध्ये घालणार आहोत. तर आपले हे लाडू पौष्टिक होणार आहे. ड्रायफ्रूट हे आपण छान बारीक करून घेतलेले आहे. हे आपल्याला असे थोडेसे जाड असेच ठेवायचे आहे, म्हणजे आपल्याला लाडूमध्ये हे मस्त क्रंची लागतील. तर चला आता आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊया. सर्व पदार्थ आपण हे छान भाजून आणि मिक्सरवरती छान बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. अतिशय पौष्टिक असे आपले हे लाडू तयार होतील. आता आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. इकडे कढई छान तापलेली आहे. आता यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत. तर मी इकडे 400 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. सुरुवातीला मी हे मेथीमध्ये 100 ग्रॅम तूप टाकलेलं आहे. तर एकूण आपण हे 500 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण वापरणार आहोत. तर ही मेथी मी 2 दिवस छान तुपामध्ये भिजत घातलेली होती. चला तर आता आपण कढईमध्ये तूप घालून घेऊया. तूप छान वितळलं की आपण त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, तर आपल्याला तो फक्त वितळून घ्यायचा आहे. इथे मी 500 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा गोड हवं तेवढा तुम्ही गूळ घालू शकता. आपला गूळ हा छान वितळून झालेला आहे. सर्व गुळाच्या गाठी ह्या वितळून गेलेल्या आहे. मस्त आपला गूळ तयार झालेला आहे. आता आपण हे मिश्रणामध्ये टाकून घेऊया. चला तर आता आपण हे त्यामध्ये घालून घेऊ. अगदी हळूहळू आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्येच आता आपण मेथी देखील घालून घेणार आहोत. हे खूप गरम असतं, त्यामुळे आपल्याला हे हाताने न हे करता एखाद्या चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्येच आता आपण ही मेथी घालून घेऊया. हे देखील आपण छान मिक्स करून घेऊया. आपल्याला हे गरम असतानाच लाडू वळायचे आहे. विलायची पूड घालून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर जायफळ देखील घालू शकता. मी हे जायफळ घालून घेणार आहे. अगदी थोडंसंच आपल्याला यामध्ये जायफळ घालायचं आहे. छान मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण छान गूळ वितळून आणि जायफळ, वेलची हे सर्व घालून घेतलेलं आहे. आता आपण हे आपलं मिश्रण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये जायफळ, विलायची, गूळ छान वितळून घातलेला आहे. आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. छान आपलं तुम्ही हव्या त्या आकाराचे, म्हणजे छोटा मोठा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही हा लाडू बांधून घ्या. अगदी सहज बांधल्या जातात. अशा पद्धतीनं आपण सर्व लाडू बांधून घेऊया. मस्त लाडू आपले तयार झालेले आहे. बघा कसा छान लाडू झाले. आपले हे मेथीचे लाडू छान तयार झालेले आहे.
हिवाळ्यामध्ये हे सर्वांनी आवर्जून खायला पाहिजे. मेथी ही आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी यासाठी मेथीचे खूपच फायदे आहेत. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.